उचगावमध्ये 20 वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून प्रवेशद्वार उभारण्यात आलं होतं. जानेवारी महिन्यात नव्यानं प्रवेशद्वार उभारण्यासाठी हे प्रवेशद्वार पाडण्यात आलं. त्यानंतर सरपंच मधुकर चव्हाण आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या पुढाकारातून अवघ्या 3 महिन्यांच्या कालावधीत ऐतिहासिक बाज असलेलं भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आलंय. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते या प्रवेशद्वाराचं नुकतंच लोकार्पण करण्यात आलं. यावेळी सरपंच मधुकर चव्हाण यांनी यात्रेतील शिल्लक रक्कमेचा वापर करून हे प्रवेशद्वार उभारण्यात आल्याचं सांगितलं. आमदार सतेज पाटील यांनी ग्रामपंचायतीनं यात्रेसाठी जमा झालेल्या वर्गणीचा सदुपयोग करत गावाच्या लौकिकाला शोभेल असं प्रवेशद्वार उभारल्याबद्दल ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचं आणि सदस्यांचं कौतुक केलं. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव, दिनकर पवार, सूरज पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. या लोकार्पण सोहळ्यावेळी उपसरपंच राहुल मोळे, ग्रामपंचायत सदस्य तुषार पाटील, शिवानी पाटील, नीता हवळ, सारिका माने, सुनीता चव्हाण, वैजयंती यादव, शीला मोरे, मयुरा चव्हाण, अरविंद शिंदे, विराग करी, श्रीधर कदम, संदीप पाटील, गांधीनगरचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे, छत्रपती सेवा संस्थेचे चेअरमन राजू मसुटे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष संजय निगडे, पोलीस पाटील स्वप्नील साठे, नारायण मन्नाडे, अशोक निगडे, अविनाश मोळे, सतीश मुसळे, कावजी कदम, कीर्ती मसुटे, दत्ता यादव, महेश जाधव, अनिल यादव, माणिक पाटील, चंद्रकांत वळकुंजे, के सतीश आदींसह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.